नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कुळदाच्या डाळीपासून आमटी कशी बनवतात ती दाखवतले। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। मी एक छोटी वाटी कुळदाची डाळ घेतलंय। आता ही चांगली धुवून शिजवून घेतले। ही शिजवताना आधी भिजत ठेवायची नाही, डायरेक्ट शिजवायची। बघा ही डाळ कशी शिजली आहे। मी भाजलेला वाटाप घेतलंय, त्याच्यात कांदो, खोबरा, आला आणि लसूण घेतलंय। आता हे मी बारीक करून घेते। बघा असं बारीक वाटून घ्यायचा वाटाप, जाडसर ठेवायचा नाही। आता मी एका पातेल्यात 2 चमचे तेल टाकून घेतलंय। आता हे तेल चांगलं गरम झाल्यावर त्याचे 4 ते 5 लसणाचे पाकळे आणि थोडंसं कढीपत्ता टाकून ढवळून घेऊया। आता त्याच्यात वाटाप ओतून घेऊया आणि चांगला मिक्स करून घ्यायचा 2 मिनिटं। आता त्याच्यात 1.5 चमचा मालवणी मसालो, तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचा रेग्युलर मसालो टाकला तरी चालत। 1/2 चमचा हळद टाकून हे परतून घेऊया 2 मिनिटं। डाळ आणि थोडासा पाणी ओतून घेतोय। आता त्याच्यात चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 कोकमा टाकून एक उकळी काढून घेऊया। बघा चांगली एक उकळी इल्या। आता त्याच्यात थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया। तयार असा आपली कुळदाच्या डाळीची आमटी। तुमका ही आमटी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असा तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।